हॅलो एव्हरीवन. क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी ट्युटोरियल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सो व्हॉट इज फायरवॉल? त्याच्या आधी आपण बघूयात की जर आपल्याला दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कम्प्युटरवरती काम करायचं असेल, इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची असेल, तर आपण काय करतो? इंटरनेटचा वापर करतो. जर आपण बघितलं तर जगामध्ये हजारो लाखो कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत. ते एकमेकांबरोबर इन्फॉर्मेशन एक्सचेंज करत आहेत. त्याच्यामुळेच काय झालंय, प्रत्येक इंडिव्हिज्युअल असेल, एखादी ऑर्गनायझेशन असेल, सगळ्यांचं जे काही काम आहे ते खूप इझी झालेलं आहे. पण हे सगळं मेंटेन करण्यासाठी नेटवर्क सपोर्ट स्टाफ लागतो आणि ह्या नेटवर्क सपोर्ट स्टाफला एवढे सगळं मॅनेज करणं हे खरं तर खूप अवघड आणि डिफिकल्ट असं टास्क आहे. हे जे काही वेगवेगळे नेटवर्क्स आहेत, कॉर्पोरेट नेटवर्क्स असतील, इंटरनेट असेल, इंट्रानेट असेल, तर हे नेटवर्क्स वेगवेगळ्या अटॅक्सला त्याच्यावरती वेगवेगळे अटॅक्स होऊ शकतात. म्हणजे कोणत्या प्रकारचे अटॅक होऊ शकतात? जर सपोज एखादी ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्यामध्ये त्यांचा असा खूप कॉन्फिडेन्शियल डेटा असू शकतो, त्यांचा असा प्रायव्हसी डेटा असू शकतो आणि मग ही जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, ही जी काही क्रिटिकल इन्फॉर्मेशन आहे, ती नेटवर्कच्या बाहेर लीक होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचा काय लॉस होऊ शकतो. एखादा फॉर्म्युला असेल, एखादा त्यांचा रिसर्च असेल, ते जर त्या नेटवर्कच्या बाहेर गेलं तर पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो. सो अशा प्रकारचे अटॅक्स हे नेटवर्कमध्ये होण्याचे चान्सेस खूप असतात. किंवा अजून काय आहे तर बाहेरच्या नेटवर्क मधले 2-4 ऑर्गनायझेशन्स आहेत, इंटरनेट आहे, असं सुद्धा होऊ शकतं की बाहेरच्या नेटवर्क मधला एखादा व्हायरस, एखादा वर्म, एखादा हॅकर काय करू शकतो, अटॅक करू शकतो, ज्याच्यामुळं पुन्हा त्या इंटरनल नेटवर्कला धोका होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर हे एक इथं कॉर्पोरेट नेटवर्क दिलेलं आहे आणि कॉर्पोरेट नेटवर्क म्हणजे काय, हे इंटरनली सगळे कम्प्युटर्स अटॅच्ड आहेत आणि बाहेर जे दाखवलेलं आहे त्यांनी इंटरनेट आणि कॉर्पोरेट नेटवर्क यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होते ते कशाच्या थ्रू होतंय? राउटर थ्रू. राउटर इज रिस्पॉन्सिबल फॉर सेंडिंग or receiving packets from one network to the another. एका नेटवर्क पासून दुसऱ्या नेटवर्क पर्यंत जे काही पॅकेट म्हणजे काय, इन्फॉर्मेशन जी पॅकेटच्या फॉर्म मध्ये काय केली जाते, सेंड केली जाते. तर ते काम कोणाचं असतं? राउटरचं. म्हणजेच आतली जी इन्फॉर्मेशन लीक होणार आहे ती कुठे होणार आहे? इथे राउटरच्या पासूनच. आणि बाहेरचे जे व्हायरसेस असतील ते कुठून एंटर होणार आहे? तर या ठिकाणी राउटर पासूनच. मग याचा आउटकम काय किंवा हे कसं अवॉइड करता येईल? तर त्यासाठी ही फायरवॉल ही टेक्नॉलॉजी काय करण्यात आलेली आहे? इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. म्हणजेच आपल्याला असं मेकॅनिझम हवं आहे की आतला डेटा म्हणजे कॉर्पोरेट नेटवर्क मधला डेटा, इंटरनल डेटा हा सेफ राहिला पाहिजे, त्याच्यावरती कोणताही अटॅक झाला नाही पाहिजे. तर अशासाठी काहीतरी मेकॅनिझम करणं आवश्यक होतं. मग आपण बघितलं होतं की डेटा आपण इनक्रिप्ट पण करू शकतो, पण इनक्रिप्ट केलेला डेटा सुद्धा हॅक होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्याच्यामुळं या गोष्टींवरती रिसर्च करण्यात आला आणि फायरवॉल हा मेकॅनिझम त्याच कन्सेप्ट मधून इम्प्लिमेंट करण्यात आलं. तर फायरवॉल कसा वर्क होतो? तर याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण वॉचमनचं उदाहरण देऊ शकतो. वॉचमन किंवा त्याला अदर सिमिलर वर्ड आहे सेंट्री. म्हणजे जर तुम्ही बघा, सपोज नरेंद्र मोदींच्या जो काही बंगलो असेल त्याच्यामध्ये जर एखाद्याला जायचं असेल तर त्याला तसंच सोडलं जाईल का आतमध्ये? नाही. जो काही त्यांचा वॉचमन असेल, जो कोणी बाहेर गार्ड असेल, तो काय करणार आहे? पर्टिक्युलर व्यक्तीचं संपूर्ण चेकिंग करेल. त्याच्याकडे काही धारदार शस्त्र आहेत का, त्याच्याकडे पिस्तूल आहे का, बंदूक आहे का, त्यांनी आतमध्ये जाताना काय काय घेतलेलं आहे, त्याची संपूर्ण तपासणी केली जाते. त्याच्याकडे काही
हार्मफुल गोष्टी आहेत का हे चेक केलं जातं, आणि नसेल तरच त्याला काय केलं जाईल, त्या बंगल्यामध्ये प्रवेश दिला जाईल. आणि जर त्याच्याकडे एखादा चाकू, सुरी किंवा बॉम्ब सापडला तर त्याला पाठवणार आहेत का आतमध्ये? ऑफकोर्स नाही, त्याला तिथेच गेट पाशी काय केलं जाईल, स्टॉप केलं जाईल. तर तोच कन्सेप्ट आहे फायरवॉलचा. जसं मगाशी आपण बघितलं की इंटरनेट मधून आतल्या कॉर्पोरेट नेटवर्क मध्ये जे ट्रान्समिशन होतंय ते पॅकेट्सच्या फॉर्मॅटमध्ये होतंय. मग फायरवॉल काय करतं, हे पॅकेट्स चेक करतं. आणि जर त्याला वाटलं की हे पॅकेट हार्मफुल आहे तर तो काय करणार आहे, तिथं स्टॉप करणार आहे. ते पॅकेट आतल्या नेटवर्क मध्ये जाणार नाहीये, किंवा आतली सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन बाहेर सेंड करताना सुद्धा ती कुठं चालली आहे, काय चालली आहे, हे सगळं मेंटेन कोण करतं, फायरवॉल. मग थोडक्यात फायरवॉल म्हणजेच स्पेशलाइज्ड व्हर्जन ऑफ राउटर. मग अशी आपण बघितलं होतं, ही सगळी इन्फॉर्मेशन एक्सचेंज कशाच्या थ्रू होतीये, राउटर थ्रू होतीये. मग फायरवॉलला एक स्पेशलाइज्ड राउटर म्हणून कन्सिडर केलं जातं. इट इज अ स्पेशल व्हर्जन ऑफ राउटर. मग याचं काम काय असतं, तर बेसिक राउटिंगचे जे फंक्शन्स असतील ते फायरवॉल परफॉर्म करतं. बेसिक राउटिंगचे जे रूल्स आहेत ते सुद्धा फायरवॉल परफॉर्म करतं. याच्या व्यतिरिक्त फायरवॉल मध्ये अनेक फंक्शनॅलिटीज ऍड केल्या आहेत, जेणेकरून जे काही ट्रॅफिक आतून बाहेर जाणार आहे ते सगळं फायरवॉल थ्रूच गेलं पाहिजे. जी काही इन्फॉर्मेशन किंवा ट्रॅफिक बाहेरून आत येणार आहे ते सगळं सुद्धा फायरवॉल थ्रूच एंटर झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्यामध्ये काही पॉलिसीज, काही सिक्युरिटी गाईडलाईन्स सेट केलेल्या असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायरवॉल हे स्ट्रॉंग पाहिजे, जेणेकरून जर काही एखादा अटॅक आला किंवा एखादं मॅलिशियस पॅकेट आलं तरी ते चेक करण्याची कॅपॅसिटी त्या फायरवॉल मध्ये पाहिजे. सो हा झाला फायरवॉलचा कन्सेप्ट. सो सिंपल टर्म्स मध्ये काय सांगणार आपण, फायरवॉल इज अ स्पेशलाइज्ड व्हर्जन ऑफ राउटर and it performs basic routing functions, rules plus additional firewall functionalities. मग हे फायरवॉल जे आहेत याचे दोन टाइप्स पडतात, पॅकेट फिल्टर्स अँड ऍप्लिकेशन गेटवेज. म्हणजे कशा प्रकारचं ट्रॅफिक, कशा प्रकारचा डेटा फिल्टर आउट केला जातो त्याच्यावरून हे फिल्टर्स, फायरवॉलचे दोन काय केलेले आहेत, टाइप्स केलेले आहेत. सो सर्वात आधी आपण बघूयात पॅकेट फिल्टर्स. सो तुम्ही जर बघितलं तर त्याच्या नावामध्येच आहे पॅकेट फिल्टर. सो काय फिल्टर करणार आहे हा, पॅकेट. मग पॅकेट फिल्टर मध्ये काय केलेलं असतं, तर सेट ऑफ रूल्स त्यांनी डिफाईन करून ठेवलेला असतो. आणि हे जे काही रूल्स आहेत ह्या रूल्स नुसार ते पॅकेट काय केलं जातं, चेक केलं जातं. आणि ते पॅकेट चेक केल्यानंतर जो काही रिझल्ट येईल त्या रिझल्ट वरून ते पॅकेट पुढे पाठवायचं का नाही हे ठरवलं जातं. म्हणजे पॅकेट साठी एक रूल असाइन केलेला असेल, त्या रूल वरून आउटपुट येईल आणि त्याच्यावरून ठरवलं जाईल की पॅकेट पुढे पाठवायचं का नाही. जर तुम्ही डायग्राम बघितली तर डायग्राम मध्ये बघा, इथं इंटरनल प्रायव्हेट नेटवर्क प्रोटेक्टेड झोन आणि मध्ये काय अप्लाय केलंय, पॅकेट फिल्टर आणि इंटरनेट. म्हणजे इकडून इकडे जाणाऱ्या पॅकेटला सुद्धा रूल अप्लाय केला जाईल. रूल सक्सेसफुल झाला तर आतमध्ये पॅकेट पाठवलं जातं. आणि आतून बाहेर जेव्हा पॅकेट जाणार आहे तर तेव्हा सुद्धा काय केलं जातं, ते पॅकेट चेक केलं जातं आणि ते रूल सॅटिस्फाय होत असतील तरच ते बाहेर पाठवलं जातं. पॅकेट फिल्टरलाच स्क्रीनिंग राउटर किंवा स्क्रीनिंग फिल्टर सुद्धा म्हणतात. हे जे काही फायरवॉलचं इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्यामध्ये दोन्ही साइडनी चेकिंग होतं, म्हणजे आतून बाहेर आणि बाहेरून आत. मग याच्यासाठी फिल्टरिंग रूल्स कसे अप्लाय केले जातील, तर फिल्टरिंग रूल अप्लाय करण्यासाठी तुमच्या IP मधले वेगवेगळे फील्ड्स कन्सिडर केले जातात. त्यानंतर TCP UDP प्रोटोकॉलचे हेडर्स कन्सिडर केले जातात. सोर्स आणि डेस्टिनेशनचे IP ऍड्रेसेस कन्सिडर केले जातात. वेगवेगळे पोर्ट नंबर्स हे रूल्स अप्लाय करताना काय केले जातात, कन्सिडर केले जातात.
मग ह्याचं फंक्शनिंग कसं होतं, तर इथे तुम्ही बघू शकता पॅकेट फिल्टर ऑपरेशन. तर हाऊ पॅकेट फिल्टर वर्क्स. तर सर्वात आधी काय होतं, इट रिसिव्ह इच पॅकेट ॲज इट अराइव्स. जसं जसं एक एक पॅकेट त्याच्याकडे येईल, ते पॅकेट त्या पॅकेट फिल्टरमध्ये काय केलं जातं, रिसीव्ह केलं जातं. हे पॅकेट रिसीव्ह झाल्यानंतर जसं मगाशी सांगितलं तसं त्याच्यावरती काही सेट ऑफ रूल्स अप्लाय केले जातात. हे सेट ऑफ रूल्स बिल्ट इन त्या फायरवॉल मध्ये इम्प्लिमेंट केलेले असतात. जसं मगाशी सांगितलं की ते एखाद्या IP चं हेडर असेल, TCP हेडर असेल, पोर्ट नंबर असेल, जो काही रूल असेल तो त्या पॅकेटवर काय केला जातो, अप्लाय केला जातो. त्या रूलशी जर त्या पॅकेट मॅच झालं तर ते ऍक्सेप्ट केलं जातं आणि अप्लाय रूल्स, ठीक आहे. ते रूल काय केले जातात, अप्लाय केले जातात. त्या रूलशी पॅकेट मॅच झालं तर पुढे पाठवलं जातं. पण त्या रूल मध्ये पण ते पॅकेट बसत नसेल तर काय केलं जातं, तर डिफॉल्ट रूल्स काही सेट करून ठेवलेले असतात, तर ते त्याच्यावर काय केले जातात, अप्लाय केले जातात. आणि डिफॉल्ट आणि अप्लाय पण वर्क होत नसेल तर काय केलं जातं, त्या ठिकाणी ते पॅकेट स्टॉप केलं जातं. ठीक आहे. इफ देअर इज नो मॅच विथ एनी रूल, डिफॉल्ट रूल्स आर अप्लाइड. सो अशा पद्धतीने हे पॅकेट फिल्टर ऑपरेट होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ही टेक्नॉलॉजी बघितलं किंवा हे मेकॅनिझम बघितलं तर हे अतिशय सिंपल मेकॅनिझम आहे. युजरला काहीही लक्षात ठेवण्याची गरज नाही किंवा आपण कधीही बॉदर करत नाही की वेदर देअर इज अ फायरवॉल ऑर नॉट. हे जे पॅकेट फिल्टर्स आहेत त्यांचा स्पीड सुद्धा काम करण्याचा खूप आहे. पण सर्वात मोठा ह्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे, तर पॅकेट फिल्टर डिझाईन करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन्स हे खूप व्यवस्थित डिफाईन करावे लागतात. कारण रूल्सच्या बेसिसवरच आपण ठरवणार आहे की पॅकेट पुढे पाठवायचंय का नाही. एखादा रूल जरी चुकला किंवा कमी जास्त झाला तरी काय होऊ शकतं, करेक्ट पॅकेट पोहोचणार नाही किंवा रॉंग पॅकेट आतमध्ये येऊ शकतं. आणि हे जे काही आहे तर त्याच्यासाठी रूल सेट करणं म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट टास्क आहे आणि डिफिकल्ट टास्क आहे. हा या पॅकेट फिल्टरचा डिसएडव्हान्टेज आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑथेंटिकेशन केलं जात नाही. आपण बघितलं पॅकेट येतंय त्याच्या हेडर वरून त्याच्यातल्या इन्फॉर्मेशन नुसार डायरेक्ट ठरवलं जातंय की पुढे पाठवायचं का नाही. तर हा सुद्धा एक ड्रॉबॅक आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑथेंटिकेशन केलं जात नाही. मग कशा पद्धतीने हे पॅकेट फिल्टर वर्क होतं, तर त्याचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर राउटर काय करतं, फिल्टरिंग रूल्स अप्लाय करताना एक टेबल क्रिएट करतं आणि ह्या टेबल वरून ठरवलं जातं की पॅकेट डिस्कार्ड करायचं का ऍक्सेप्ट करायचं. फॉर एक्झाम्पल इथं बघितलं तुम्ही, इथं इंटरनेट, इथं एक इंटरफेस 1, इंटरफेस 2 आणि मध्ये काय आहे, पॅकेट फिल्टर. आणि टेबल मध्ये काय घेतलेलं आहे बघा, इंटरफेस, सोर्स IP, सोर्स पोर्ट, डेस्टिनेशन IP, डेस्टिनेशन टेबल. सो इंटरफेस 1 साठी काय सेट केलंय त्यांनी, जर एखादं पॅकेट 130.33.0.0 मधून येत असेल तर त्याला अलाउड करायचं नाही. एखादं इनकमिंग पॅकेट हे 193.77.21.9 ला जर सेंड करायचं असेल तर ते सुद्धा काय करायचंय, ब्लॉक करायचंय. पोर्ट नंबर 23 वर येणारे इनकमिंग पॅकेट्स सगळे काय करायचे, ब्लॉक करायचे. आणि लास्ट जे आहे सेकंड ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आउटगोइंग पॅकेट्स जे 80 पोर्ट साठी डिसाइड केलेले आहेत ते सुद्धा काय करायचे आहेत, बॅन करायचे आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी बॅन करायच्या आहेत हे ह्या टेबल मध्ये काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. जरी एवढं सगळं असलं तरी सुद्धा पॅकेट फिल्टर जरी अप्लाय केले तरी अटॅकर्स काय करू शकतात, तुमची जी काही सिक्युरिटी आहे ती ब्रेक करू शकतात.
सो त्यासाठी अटॅकर्स वेगवेगळ्या गोष्टी किंवा टेक्निक अप्लाय करू शकतात. म्हणजे IP ऍड्रेस प्रूफिंग असेल, सोर्स राउटिंग अटॅक्स परफॉर्म केले जातात किंवा टायनी फ्रॅगमेंट अटॅक्स सुद्धा केले जातात. मग IP ऍड्रेस स्पूफिंग म्हणजे काय, तर जो काही बाहेरचा नेटवर्क मधला युजर आहे तो काय करणार आहे, आतल्या ज्या नेटवर्क आहे त्यातला एखादा IP ऍड्रेस वापरून आतमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ह्याला काय म्हणतात, IP ऍड्रेस स्पूफिंग. फॉर एक्झाम्पल इथं बघा, हा इंटरनल नेटवर्कचा ऍड्रेस 178.29.1089. सो हे सगळे इंटरनल ऍड्रेसेस आहेत. इथं पॅकेट फिल्टर आहे आणि बाहेरचं एक पॅकेट आहे, त्यांनी काय केलंय, आतला IP ऍड्रेस हॅक केलेला आहे 178.29.10.91 आणि ते पॅकेटकडे सेंड केलेलं आहे. पण इथे पॅकेट फिल्टर काय करतं, त्याला कळतं की हा काय आहे, इंटरनल IP ऍड्रेस आहे, सो दिस इज रॉंग, म्हणून तो इथेच काय करतो, ते पॅकेट काय करतो, स्टॉप करतो. आतल्या नेटवर्क मध्ये तो पाठवत नाही. दिस इज IP ऍड्रेस स्पूफिंग. म्हणजे तो जो सेम असेल IP ऍड्रेस आतल्याप्रमाणेच बाहेरचा, तर तो तिथं स्टॉप करतो. सेकंड आहे सोर्स राउटिंग अटॅक्स. मग ह्याच्यामध्ये काय करतो, अटॅकर जो असतो तो काय करू शकतो, रूट बदलून किंवा त्याला काहीतरी टेक्निक शोधून तो वेगळ्या रूटने आतमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात सोर्स राउटिंग अटॅक्स. आणि नेक्स्ट आहे टायनी फ्रॅगमेंट अटॅक्स. कधी कधी अटॅकर टायनी फ्रॅगमेंट अटॅक सुद्धा करतात. म्हणजेच त्याचा अर्थ काय, ज्यावेळेस एखादा IP पॅकेट आपण पास करतो त्यावेळेस ते वेगवेगळ्या फिजिकल नेटवर्क्स मधून जात असतं. इथरनेट असेल, टोकन रिंग असेल, रिले असेल, एक्सेट्रा. तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं, IP पॅकेटची साईज मोठी असते आणि ज्याच्या थ्रू ते पास करायचंय त्याची साईज किंवा त्याची फ्रेम साईज लहान असते. मग अशा वेळेस काय केलं जातं, हे IP पॅकेट्स हे छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये डिव्हाइड केले जातात आणि हे छोटे फ्रॅगमेंट्स पुढे पास ऑन केले जातात. मग अटॅकर काय करतो की असे छोटे छोटे मॅलिशियस पॅकेट्स क्रिएट करून तो त्या नेटवर्क मध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय वाटतं की सपोज जे काही पॅकेट फिल्टर आहे तो पहिला चेक करेल आणि मधले चेक करणार नाहीत किंवा शेवटचा चेक करणार नाही. सो अशा पद्धतीने टायनी पॅकेट अटॅक्स होण्याचे सुद्धा या ठिकाणी पॅकेट फिल्टर मध्ये चान्सेस असतात. मग हे जे काही पॅकेट फिल्टर्स आहेत ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स्ड रिसर्च करण्यात आला आणि नवीन त्याचं डायनॅमिक पॅकेट फिल्टर्स क्रिएट करण्यात आले किंवा त्याला स्टेटफुल पॅकेट फिल्टर सुद्धा म्हणतात. म्हणजेच जे सिंपल पॅकेट फिल्टर होतं त्याच्यामध्ये काही अजून अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज इम्प्लिमेंट करण्यात आल्या. त्याला आपण काय म्हणतोय, त्या राउटरला डायनॅमिक पॅकेट फिल्टर किंवा स्टेटफुल पॅकेट फिल्टर. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, डायनॅमिक पॅकेट फिल्टर मध्ये प्रत्येक पॅकेट हे त्या पॅकेटच्या करंट स्टेट नुसार काय केलं जातं, ठरवलं जातं आणि ती स्टेट बघून पॅकेट पुढे पाठवायचं का नाही पाठवायचं हे ठरवलं जातं. फॉर एक्झाम्पल रूल सेट केलेला असेल की अलाउ इनकमिंग TCP पॅकेट्स only if their responses to the outgoing TCP packets that have gone through our network. म्हणजे आपल्या नेटवर्क मधून जर पर्टिक्युलर डेस्टिनेशनला पॅकेट गेलं असेल तर त्याच डेस्टिनेशन कडून येणारे पॅकेट्स काय करा, रिसीव्ह करा. मग हे एका एक्झाम्पलच्या थ्रू आपण इथे बघू शकतो डायनॅमिक पॅकेट फिल्टर टेक्नॉलॉजी कशी वर्क होते. इथे बघा क्लायंट घेतलेला आहे, त्याचा IP ऍड्रेस 192.168.51.49. सर्व्हर त्याचा IP ऍड्रेस 170.16.4.3. आता सुरुवातीला काय रूल आहे आपला की आपल्याकडून जर पॅकेट गेलेला असेल आणि त्याच डेस्टिनेशन वरून रिस्पॉन्स येत असेल तर रिसीव्ह करा. फॉर एक्झाम्पल सुरुवातीला क्लायंट TCP प्रोटोकॉल वापरून फ्रॉम हा त्याचा IP ऍड्रेस आणि टू 4.3 हा सर्व्हरचा IP ऍड्रेस, त्यांनी एक पॅकेट पाठवलं. हे इथे सर्व्हरला त्याला रिसीव्ह झालं TCP फ्रॉम
टू. पुन्हा ॲज अ रिस्पॉन्स म्हणून TCP प्रोटोकॉल फ्रॉम कुणाकडनं, हे डेस्टिनेशनचा ॲड्रेस 170.16.4.3, 192.2, 192.168.51.49 इथून रिसीव्ह झालं. आता इथे आल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा बघा काय स्टेप आहे, फिल्टर रिमेंबर्स दिस इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन पाठवलेली आहे ती फिल्टर रिमेंबर करून ठेवणार आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा रिस्पॉन्स येणार आहे तेव्हा इट मॅचेस आउटगोईंग पॅकेट सो अलाउड. तो मॅच करतो की आउटगोईंग पॅकेटला आपण आधी पाठवलेलं आहे का, तर येस, सो हे इट अलाउड. पुन्हा सर्व्हर काय करतोय, UDP प्रोटोकॉल घेतोय फ्रॉम आणि टू आणि हे पॅकेट पाठवतोय. पण इथे मॅच फाउंड होतोय का, त्याला नाही. त्याचं कारण काय आहे, तर इथे वापरताना TCP प्रोटोकॉल वापरलाय आणि इथे काय वापरलाय, UDP. त्याच्यामुळं इथं हे पॅकेट फिल्टर करत नाही आणि ते काय केलं जातं, डिस्कार्ड केलं जातं. सो अशा पद्धतीने डायनॅमिक पॅकेट फिल्टर्स वर्क होतात. ह्याच्यामध्ये जी काही तुमची स्टेट आहे ती मेंटेन केली जाते, म्हणून याला स्टेटफुल पॅकेट फिल्टर सुद्धा म्हणतात. हा झाला पहिला प्रकार पॅकेट फिल्टर. सेकंड जो टाईप आहे फिल्टर्सचा तो आहे ऍप्लिकेशन गेटवे. ठीक आहे, फायरवॉलचा सेकंड टाईप काय आहे, ऍप्लिकेशन गेटवे. ऍप्लिकेशन गेटवेलाच प्रॉक्सी सर्व्हर सुद्धा म्हणतात. त्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये तुमचा जो काही फायरवॉल आहे तो ॲज अ प्रॉक्सी म्हणून अप्लाय करणार आहे आणि जे काही ट्रॅफिक आहे त्याचा फ्लो तो काय करणार आहे, ऍप्लिकेशन वाईज डिसाईड करणार आहे. मग हे ऍप्लिकेशन जे गेटवे आहे, ऍप्लिकेशन गेटवे इज अ टाईप ऑफ फायरवॉल. हे कशा पद्धतीने वर्क होतं, तर सिंपल ह्याच्यात तुम्ही इथं बघू शकता. हे इनसाइड नेटवर्क मध्ये ऍप्लिकेशन गेटवे आणि बाहेर आउटसाइड नेटवर्क. ठीक आहे, सो इनसाइड नेटवर्क कनेक्टेड टू ऍप्लिकेशन गेटवे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत. HTTP आहे, SMTP आहे, FTP आहे, टेलनेट आहे आणि ऍप्लिकेशन गेटवे इज अगेन कनेक्टेड टू द आउटसाइड नेटवर्क, दॅट इज इंटरनेट. सो हे जे काही ऍप्लिकेशन गेटवे आहेत त्याचं हे असं साध्या पद्धतीने वर्किंग होतं. तर याच्यामध्ये ऍक्च्युअल वर्किंग कसं होतं, तर जो काही इंटरनल युजर असणार आहे, हा इंटरनल युजर हा ऍप्लिकेशन गेटवेचं ऍप्लिकेशन वापरणार आहे. TCP ऍप्लिकेशन वापरलं तर तो HTTP किंवा टेलनेट प्रोटोकॉल यूज करणार आहे. ऍप्लिकेशन गेटवे ज्यावेळेस यूज करायचा आहे, तर ज्यावेळेस क्लायंटने रिक्वेस्ट पाठवली तर ऍप्लिकेशन गेटवे अगेन त्याला क्वेश्चन करणार आहे की कुठल्या रिमोट होस्टला तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. आणि ऍप्लिकेशन गेटवे पर्टिक्युलर क्लायंटचा युजर ID आणि पासवर्ड विचारतो. जर आपल्याला पर्टिक्युलर त्या क्लायंटला सर्व्हिस वापरायची असेल तर तो काय करतो, त्याचं युजर नेम आणि पासवर्ड तिथं एंटर करतो आणि आउटसाइडची जी काही सर्व्हिस आहे ती तो काय करतो, ऍक्सेस करतो. म्हणजेच ऍप्लिकेशन गेटवेला युजर स्वतःचा युजर नेम, पासवर्ड आणि कुठल्या होस्टची, कुठल्या रिमोट होस्टची त्याला सर्व्हिस हवी आहे ती इन्फॉर्मेशन एंटर करतो आणि ऍप्लिकेशन गेटवेला पाठवतो. ऍप्लिकेशन गेटवेला ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्याचं काम काय आहे की युजरनी जी काही डेटा पाठवलेला आहे तो रिमोट होस्टला सेंड केला जातो. मग ह्या ऍप्लिकेशन गेटवे मध्ये अजून ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज इम्प्लिमेंट केलेली आहे. त्या टेक्नॉलॉजीला सर्किट गेटवे ऑपरेशन म्हणतात. ह्या ऍप्लिकेशन गेटवे मध्ये काय केलंय, अजून काही फंक्शनॅलिटीज ऍड केल्या आणि त्याला सर्किट गेटवे असं कन्सिडर केलं जातं. मग सर्किट गेटवे मध्ये काय केलं जातं, तर नवीन कनेक्शन क्रिएट केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं बघा, इनसाइड होस्ट आणि ऍप्लिकेशन गेटवे यांच्यामध्ये एक कनेक्शन ओपन होणार आहे आणि ऍप्लिकेशन गेटवे आणि रिमोट होस्ट ह्यांच्यामध्ये दुसरं कनेक्शन क्रिएट केलं जाणार आहे.
पण इट इज इल्युजन फॉर द युजर, म्हणजे युजरला ऍक्च्युली कळणार नाहीये की कोण त्याचा रिमोट होस्ट आहे किंवा कुठून ते पॅकेट आलेलं आहे. तर सर्किट गेटवे मध्ये काय केलं जातं, जो काही युजर कडून आलेला IP ऍड्रेस आहे तो चेंज केला जातो आणि त्या ठिकाणी सर्किट गेटवे स्वतःचा IP ऍड्रेस टाकतो. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता इनसाइड होस्ट, त्याचा IP ऍड्रेस काय आहे, आपण फक्त लास्टचे डिजिट लक्षात ठेवू, 10.90. ऍप्लिकेशन गेटवेचा काय आहे, 10.70. मग आता इनसाइड होस्ट कडून एक IP पॅकेट सेंड झालं, इथं सोर्स ऍड्रेस किती सेट झाला, 10.90, जो की हाय. हे पॅकेट ह्या ऍप्लिकेशन गेटवेला मिळालं. ऍप्लिकेशन गेटवे काय करतो, हा पॅकेटचा जो काही ऍड्रेस आहे तो रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी स्वतःचा ऍड्रेस 10.70 सो ऍप्लिकेशन गेटवेचा ऍड्रेस तो टाकतो आणि हे IP पॅकेट पुढे आउटसाइड नेटवर्कला पाठवतो. म्हणजे आउटसाइड नेटवर्कला असं दिसतं की ऍप्लिकेशन गेटवे कडून ते इन्फॉर्मेशन आलेली आहे, ऍक्च्युअल होस्ट कडून आलेली आहे हे त्याला कळत नाही. कारण इथं सर्किट गेटवे मध्ये काय केलं जातं, ऍप्लिकेशन गेटवे स्वतःचा IP ऍड्रेस तिथं काय करतो, चेंज करतो. अशा पद्धतीने हा जो काही ऍप्लिकेशन गेटवे आहे तो ऍज अ प्रॉक्सी सर्व्हर म्हणून काम करतो. पुन्हा आउटसाइड नेटवर्क कडून जरी पॅकेट आलं तरी ऍप्लिकेशन गेटवे काय करणार आहे, स्वतःचा नंतर मॅच केला जातो टेबल, आणि तो टेबल मॅचिंग पुढे आपण बघणार आहे. तो टेबल मॅच करून एक्झॅक्टली पर्टिक्युलर रिसिव्हरला ते पाठवलं जातं. जसं मग अशी सांगितलं की दोन कनेक्शन ओपन होणार आहेत, इंटरनल होस्ट टू ऍप्लिकेशन गेटवे, ऍप्लिकेशन गेटवे टू एक्सटर्नल होस्ट. हे रिअल कनेक्शन आहे, पण युजरला काय वाटणार आहे, इंटरनल होस्ट डायरेक्ट एक्सटर्नल होस्टला पाठवतोय आणि एक्सटर्नल होस्ट हा डायरेक्ट कोणाला पाठवतोय, इंटरनल होस्टला. त्यांना कळत नाही किंवा त्यांच्या लक्षात येत नाही की मध्ये काय आहे, ऍप्लिकेशन गेटवे विच इज ऍक्टिंग ऍज अ प्रॉक्सी सर्व्हर. मग हे जे ऍप्लिकेशन गेटवेज आहेत त्यांना बॅशन होस्ट सुद्धा असं एक नाव आहे. ठीक आहे, MCQ साठी विचारला जाऊ शकतो. ऍप्लिकेशन गेटवे इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बॅशन होस्ट. हा जो काही बॅशन होस्ट आहे इट इज अ व्हेरी की पॉइंट इन सिक्युरिटी ऑफ द नेटवर्क. मग याच्यामध्ये नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशनचा कन्सेप्ट येतो. नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन, मगाशी आपण बघितलं की फायरवॉल किंवा प्रॉक्सी सर्व्हरचं सर्वात महत्त्वाचं काम काय आहे, तर त्याला ऍड्रेस ट्रान्सलेशन करावं लागतंय. जो काही IP ऍड्रेस आहे युजर कडून आलेला तो चेंज करून, इथे बघू शकता युजर कडून आलेला IP ऍड्रेस आहे तो चेंज करून तिथे स्वतःचा चेंज टाकून मग तो पुढे काय करतोय, पॅकेट पाठवतोय. मग हे जे काही काम आहे ते कुणाचं आहे, फायरवॉल आणि प्रॉक्सीचं. तर त्याला काय म्हणतात, नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन, NAT. जर आता आपण बघितलं तर खूप सारे जे काही लोक आहेत, म्हणजे जगातलं जर म्हटलं आता तर 95% लोक इंटरनेट वापरतात. मग घरात असेल, ऑफिस मध्ये असेल, कुठेही असेल, आणि प्रत्येक वेळेस सुरुवातीला काय होतं, आपण इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हिस वापरायचो. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण इंटरनेट कनेक्शन घ्यायचो. आपलं काम झालं की आपलं कामाच्या वेळेस आपल्याला एक IP ऍड्रेस अलोकेट व्हायचा, आपलं काम झालं की तो IP ऍड्रेस रिमूव्ह व्हायचा. मग दुसरा एखादा युजर आला तर ISP तोच IP ऍड्रेस दुसऱ्याला द्यायचा, तो ते कनेक्ट होऊन काम करायचा. पण ही जर सगळी टेक्नॉलॉजी बघितली तर जसं जसं ऍडव्हान्समेंट होत गेली तसं जसं खूप सारे लोक इंटरनेट यूज करायला लागले तर ही टेक्नॉलॉजी अपुरी पडायला लागली. ही जी काही टेक्नॉलॉजी आहे ती अपुरी पडायला लागली किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करणं खूप गरजेचं होतं. याच्यामध्ये लाखो लोक इंटरनेटला कनेक्ट झालेली होती. मग त्याच्यानंतर केबल कनेक्शन्स वापरण्यात आले, ब्रॉडबँड टेक्नॉलॉजीज वापरण्यात आली. मग तरी सुद्धा
बऱ्याचदा मल्टिपल IP ऍड्रेसेसचा प्रॉब्लेम होऊ लागला, छोट्या छोट्या नेटवर्क्स मध्ये इश्यूज यायला लागले. मग हे इश्यूज किंवा IP ऍड्रेस कमी पडू लागले. मग हे IP ऍड्रेसची जी काही कमी पडतायत त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल, तर ते सोल्युशन म्हणजे हे नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन टेक्निक त्यांनी फाइंड आउट केलं. नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन मुळे जे काही IP ऍड्रेसेसचा शॉर्टेज होता तो कमी करण्यात आला. नॅट जे आहे नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन, त्याच्यामुळे खूप सारे IP ऍड्रेसेस तुम्ही इंटरनली वापरू शकता, पण एक्सटर्नल युजरला दिसताना तो एक IP ऍड्रेस दिसणार आहे. अशा पद्धतीने त्यांनी तो डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इंटरनल नेटवर्क मध्ये असेल तर खूप सारे आयडीज त्या इंटरनल नेटवर्कला वापरता येतील, पण ज्यावेळेस त्या कॉर्पोरेट नेटवर्कला किंवा त्या ऑर्गनायझेशनला बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर तिथं त्यांना बाहेरच्या जगाला दिसताना फक्त एकच एक्सटर्नल IP ऍड्रेस दिसतो. आणि हा जो एक्सटर्नल IP ऍड्रेस असणार आहे हाच एक्सटर्नल ट्रॅफिक सगळं काय करतो, मेंटेन करतो. आणि इंटरनल ट्रॅफिक हे सगळं इंटरनल ऍड्रेसेस वरती वर्क होतं. मग आता ही इम्प्लिमेंट करायचं म्हटल्यावरती काहीतरी स्टँडर्ड ठरवायला पाहिजे. जसं आपण बघितलं की कोणतीही सिस्टीम असू दे मार्केटमध्ये किंवा जगामध्ये, तर प्रत्येकाला काही कोणीतरी ऑथॉरिटीज आहेत, कोणीतरी स्टँडर्ड ठरवणारे आहेत. तसंच इंटरनेटसाठी रूल ठरवणाऱ्या काही इंटरनेट ऑथॉरिटीज आहेत. मग त्यांनी काय केलं की काही IP ऍड्रेसेस हे फक्त इंटरनल IP ऍड्रेस म्हणून वापरता येतील असं डिसाईड करण्यात आलं. म्हणजेच नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन इझी व्हावं यासाठी त्यांनी काय केलं, ठराविक रेंजचे ऍड्रेसेस हे फक्त इंटरनल IP ऍड्रेस म्हणून वापरता येतील असं त्यांनी ठरवलं. म्हणजे जर साधं आपण फक्त त्या IP ऍड्रेस कडे बघितलं तरी लक्षात येईल की हा इंटरनल IP ऍड्रेस आहे का एक्सटर्नल IP ऍड्रेस आहे. त्याच्यामुळे राउटरचं कन्फ्युजन कमी झालं, होस्टचं कन्फ्युजन कमी झालं. हे जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मग हे इंटरनल किंवा प्रायव्हेट IP ऍड्रेसेस कोणते आहेत तर त्याचं इथं टेबल दिलेला आहे. मग रेंज ऑफ IP ऍड्रेसेस आणि टोटल काउंट. टेबल बघा तुम्ही 10.0.0.0 टू 10.255.255.255 म्हणजे टोटल 224 ह्या रेंज मधले सगळे ऍड्रेसेस हे इंटरनल IP ऍड्रेस म्हणून कन्सिडर केले जातात. प्लस 170.160.16.0.0 टू 172.31.255.255 2 हे सगळे IP ऍड्रेसेस सुद्धा इंटरनल IP ऍड्रेस किंवा प्रायव्हेट IP ऍड्रेस म्हणून कन्सिडर केले जातात. 192.168.0.0 टू 192.168.255.255 2 सो हे सगळे काय झालेले आहेत, इंटरनेट IP ऍड्रेस म्हणून काय केले जातात, कन्सिडर केले जातात. मग एखादा इंडिव्हिज्युअल असेल किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल त्याला जर एखादा ऍड्रेस इंटरनल IP ऍड्रेस म्हणून वापरायचा असेल तर या रेंज मधला कोणताही IP ऍड्रेस कोणाचीही परमिशन न घेता तो काय करू शकतो, वापरू शकतो. त्यासाठी त्याला कोणाच्याही परमिशनची गरज नाही. कोणताही ऍड्रेस ह्याच्यामधला हा पर्टिक्युलर नेटवर्क मध्ये काय असणार आहे, युनिक असणार आहे. पण आउटसाइड द ऑर्गनायझेशन इट इज नॉट युनिक. पण त्याच्यामुळं काहीही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवायचं आहे की इंटरनल आणि प्रायव्हेट IP ऍड्रेस म्हणून जर आपल्याला वापरायचा असेल एखादा IP ऍड्रेस तर ह्या रेंज मधला तो IP ऍड्रेस असणं आवश्यक आहे. त्यासाठी कोणाच्याही परमिशनची गरज नाही. इथं तुम्ही बघू शकता की नॅट इम्प्लिमेंटेशन एक्झाम्पल मधून तुम्हाला हा लगेच कन्सेप्ट लक्षात येईल. इथं बघा इंटरनल नेटवर्क विथ इंटरनल IP ऍड्रेसेस. सो हे 192.168.10.1
पुन्हा 192.168.10.2 10.3. सो हे सगळ्यांची रेंज काय आहे 192.168. हे सगळे कशाला कनेक्ट आहेत इंटरनल IP ॲड्रेसेसला. सो इंटरनली राउटर हे काय आहे आपलं नॅट राउटर. नॅट राउटरचा ॲड्रेस काय आहे 192.168.10.2. हा झाला राउटरचा इंटरनल IP ॲड्रेस आणि 201.26.7.9 हा झाला राउटरचा एक्सटर्नल IP ॲड्रेस. हे झालं इंटरनेट. मग इंटरनेट थ्रू एखादी गोष्ट आतल्या नेटवर्कला पाठवायची असेल तर त्याला हा ॲड्रेस दिसतो 201.260.7.9. त्यामुळे त्याचं डेस्टिनेशन इंटरनेटमधून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं डेस्टिनेशन काय असणार आहे 26.7.9. जिथून नॅट राउटरला येईल तिथं मेकॅनिझम अप्लाय करून पुढे पास ऑन केलं जाईल. पण आतल्या आत जर कम्युनिकेट करायचं असेल तर त्यांना काय असणार आहे हे जी काही रेंज आहे ती रेंज काय केली जाते वापरली जाते. सो अशा पद्धतीने हे नॅटचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. मग जर इथं बघितलं तर जे काही सगळे इनकमिंग पॅकेट्स आहेत ते फायनल डेस्टिनेशनला किंवा फायनल डेस्टिनेशन ॲड्रेसला पोहोचवण्यासाठी इथं काहीतरी मेकॅनिझम असणं काय आहे आवश्यक आहे. आउटगोईंग जे पॅकेट्स आहेत ते सुद्धा डायरेक्टली काय होत आहेत सेंड होऊ शकतात. सोर्स ॲड्रेस दिला डेस्टिनेशन ॲड्रेस दिला तर ते काय केलं जातात सेंड केले जातात. म्हणजे जर इथं बघितलं तर नॅट राउटर मध्ये काय होतंय ॲड्रेस ट्रान्सलेशन केलं जातंय. मग जर हे दोन गोष्टी इथं होत आहेत आतून येणाऱ्या गोष्टी बाहेर पाठवायच्यात आणि बाहेरच्या गोष्टी आत पाठवायच्यात. मग जर इथं तुम्ही बघितलं तर आतून जर एखादं पॅकेट बाहेर पाठवायचं असेल तर इट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे इथं काय होणार आहे तुमचं 10.1 पासून एखादं पॅकेट आलं पण बाहेर जाताना ते कुठल्या ॲड्रेसने जाणार आहे 201.26.7.9. ठीक आहे. सो इट्स इझी जो IP ॲड्रेस चेंज करणं. आतला IP ॲड्रेस नॅटच्या राउटरच्या एक्सटर्नल IP ॲड्रेसने चेंज केलाय. पण जर बाहेरून एखादं पॅकेट आत येत असेल आणि आतमध्ये 100 कम्प्युटर्स असतील तर डेस्टिनेशन हे राहणार आहे 201.26.7.9. पण इथे नॅट राउटरला आल्यानंतर नॅट राउटरकडे काहीतरी मेकॅनिझम पाहिजे की त्या 100 पैकी कुठल्या एक्झॅक्टली कम्प्युटरसाठी हे IP पॅकेट आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आतून पॅकेट बाहेर पाठवणं इझी आहे पण बाहेरून ज्यावेळेस इंटरनेट नेटवर्कसाठी एखादा IP पॅकेट येईल तेव्हा नॅट राउटरला ठरवायचं आहे की त्या 1 ते 100 मधल्या कुठल्या कम्प्युटरसाठी हे IP पॅकेट आहे. मग त्या ठिकाणी काय केलं जातं सिम्पल ट्रान्सलेशन टेबल वापरला जातो. मग ह्या ट्रान्सलेशन टेबल मध्ये काय केलं जातं इंटरनल ॲड्रेस आणि एक्सटर्नल ॲड्रेस काय केले जातात मॅप करून ठेवले जातात. म्हणजे ह्या इंटरनल ॲड्रेस कडून ह्या एक्सटर्नल ॲड्रेसला पॅकेट पाठवलेलं आहे. मग ज्या वेळेस हे एक्सटर्नल होस्ट हा 2020 वाला एक्सटर्नल होस्ट ज्यावेळेस IP पॅकेट नॅट राउटरला पाठवेल नॅट राउटर हा ट्रान्सलेशन टेबल बघणार आहे. ट्रान्सलेशन टेबल मध्ये त्याला दिसणार आहे की 10.1 नी ह्या सर्व्हरशी कम्युनिकेट केलेलं आहे म्हणून बरोबर याच्याकडून आलेलं IP पॅकेट तो कुणाला पाठवणार आहे 10.1 ला पाठवणार आहे. पण हा जो काही सिम्पल टेबल त्यांनी क्रिएट केला पण त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम यायला लागले की सपोज 3-4 इंटरनल नेटवर्कनी ह्या डेस्टिनेशनला पाठवलं आणि ह्या डेस्टिनेशननी जेव्हा पाठवलं तर सेम तुम्हाला इथे 3 एंट्रीज दिसत असतील वेगवेगळ्या इंटरनल होस्ट सोबत. तर कसं करायचं मग हा ट्रान्सलेशन टेबल अपुरा पडायला लागला म्हणून त्यांनी काय केलं नवीन ट्रान्सलेशनची जी काही स्कीम आहे ती इम्प्लिमेंट केली. म्हणजे मॉडिफाईड जो ट्रान्सलेशन टेबल आहे त्याच्यामध्ये बघा त्यांनी नवीन फील्ड्स ऍड केले. मग इंटरनल ॲड्रेस इंटरनल पोर्ट एक्सटर्नल ॲड्रेस एक्सटर्नल पोर्ट नॅट पोर्ट ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल म्हणजे हे सगळे फील्ड्स काय केले जातील मॅच केले जातील आणि पर्टिक्युलर जे काही पॅकेट आहे मग ते कुठल्या ॲड्रेसवरून आलंय कुठल्या पोर्टवरून आलंय कुठल्या एक्सटर्नल ॲड्रेसवरून आलंय कुठल्या एक्सटर्नल पोर्ट थ्रू गेलंय ह्या सगळ्या गोष्टी मॅच केल्या जातात आणि पाठवल्या जातात. त्याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे ते एक्झाम्पल दिलेलं आहे.
सो एक्झाम्पल आपण बघूया, ट्रान्सलेशन टेबल इन नॅट. जे मी आता तोंडी सांगितलं तेच फक्त इथं डायग्रामच्या फॉर्मॅट मध्ये आहे. इथे बघा, हा आहे सोर्स आहे 10.1, डेस्टिनेशन आहे 2020. मग इथे नॅट राउटरला आल्यावर नॅट राउटर ट्रान्सलेशन टेबल क्रिएट करून ठेवतं, इंटरनल एक्सटर्नल. इंटरनल ऍड्रेस काय 10.1, इथं 10.1 केला, पाठवतोय कुणाला 2020 ला. आणि हे IP पॅकेट इथून जाताना आता इथं त्यांनी ऍड्रेस चेंज केला 26.7.9. हा काय आहे नॅट राउटरचा एक्सटर्नल ऍड्रेस, हा काय आहे नॅट राउटरचा इंटरनल ऍड्रेस. सो इथून पुढे पाठवताना सोर्स हा एक्सटर्नल IP ऍड्रेसने इथं चेंज केला, डेस्टिनेशन तेच राहिलं, पॅकेट पुढे गेलं. आता ह्या पॅकेट कडून येताना आपल्या डेस्टिनेशन म्हणजे राउटरच्या एक्सटर्नल ऍड्रेसला तो पॅकेट येत आहे बघा, सोर्स 2020, डेस्टिनेशन 26.7.9 म्हणजे हा नॅटचा काय आहे एक्सटर्नल IP ऍड्रेस. आता नॅट मध्ये हा पॅकेट आलं, मग इथं आल्यानंतर नॅट काय करतो बघा, 2020 ला कुठं मॅपिंग आहे 10.1 ला. मग हा पॅकेट घेतो आणि डायरेक्ट ऍड्रेस चेंज करतो हा सोर्सचा, तिथं 192.168.10.1 टाकतो आणि बरोबर ते पॅकेट त्या 100 मधल्या पहिल्या कम्प्युटरला असाइन केलेलं आहे म्हणून तिथे काय केलं जातं, सेंड केलं जातं. पण जसं सांगितलं की सपोज एकाच ह्याच्यातनं, म्हणजे इथं तुम्ही बघू शकता इंटरनल ऍड्रेस सेम आहे 10.1 पण इंटरनल पोर्ट काय आहेत वेगळे आहेत आणि एक्सटर्नल ऍड्रेस सेम आहे. मग अशा वेळेस इंटरनल ऍड्रेस मॅच केला जातो, इंटरनल पोर्ट मॅच केलं जातं, ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल मॅच केलं जातं. सो हा मॉडिफाईड नॅट ट्रान्सलेशन टेबल काय करण्यात आलेला आहे, डिराईव्ह करण्यात आलेला आहे. मग ह्या प्रत्येकाशी चेकिंग होऊन काय केलं जातं, नॅट ट्रान्सलेशन परफॉर्म केलं जातं. मग हे फायरवॉलचे कॉन्फिगरेशन काय आहे, म्हणजे जर प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं झालं तर कुठेही फक्त पॅकेट फिल्टर अप्लाय केलं असं नाही, किंवा फक्त ऍप्लिकेशन गेटवे अप्लाय केलं असं नाही, तर बेस्ट यूज मिळवण्यासाठी किंवा त्याचा बेस्ट आउटकम मिळवण्यासाठी पॅकेट फिल्टर्स आणि ऍप्लिकेशन गेटवेज काय केले जातात, कंबाईन केले जातात. तर जर बघायचं झालं तर आपल्याला माहितीये की आता हायब्रिडचा जमाना आहे, म्हणजे फक्त एकच टेक्नॉलॉजी वापरून चालतं का, नाही, कुठली पण गोष्ट असू दे 2-3 टेक्नॉलॉजी मिक्स करून बेस्ट आउटपुट काय केलं जातं, फाइंड आउट केलं जातं. तीच पद्धत आहे की म्हणजे जर फायरवॉल कॉन्फिगरेशन करायचे असतील तर फक्त पॅकेट फिल्टर वापरून उपयोग नाहीये, फक्त ऍप्लिकेशन गेटवेज वापरून उपयोग नाहीये, तर काय केलं जातं, हे पॅकेट फिल्टर्स आणि ऍप्लिकेशन गेटवेज यांचं कॉम्बिनेशन केलं जातं आणि नवीन कॉन्फिगरेशन क्रिएट केलं जातं. मग 3 पद्धतीचे फायरवॉल कॉन्फिगरेशन इम्प्लिमेंट केले जाऊ शकतात. त्यातलं पहिलं आहे स्क्रीन होस्ट फायरवॉल सिंगल होम बॅशन. सेकंड कॉन्फिगरेशन आहे स्क्रीन होस्ट फायरवॉल ड्युएल होम्ड बॅशन. आणि थर्ड आहे स्क्रीन सबनेट फायरवॉल. तर वन बाय वन आपण हे बघूया. पहिला आहे स्क्रीन होस्ट फायरवॉल सिंगल होम्ड बॅशन. In screen host firewall single homed bastion configuration हा जो काही टाइप आहे याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत, पॅकेट फिल्टर राउटिंग, पॅकेट फिल्टर प्लस ऍप्लिकेशन गेटवे. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, प्रत्येक कम्प्युटर आहे तो पॅकेट फिल्टरला अटॅच्ड आहे. ह्या बोल्ड लाईन्स तुम्ही बघू शकता, प्रत्येक कम्प्युटर हा पॅकेट फिल्टरला अटॅच्ड आहे आणि प्रत्येक फिल्टर प्रत्येक कॉम्प्युटर हा ऍप्लिकेशन गेटवेला सुद्धा अटॅच्ड आहे. म्हणजेच काय आहे, जे काही तुमचं इनकमिंग ट्रॅफिक आहे ते पॅकेट फिल्टर थ्रू जाणार आहे, प्लस ते ऍप्लिकेशन गेटवे थ्रू सुद्धा जाणार आहे. म्हणजे इथं डबल सिक्युरिटी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. ऍप्लिकेशन गेटवे काय करणार आहे, ऑथेंटिकेशन करणार आहे, प्रॉक्सी सर्व्हरचं काम करणार आहे, आणि पॅकेट फिल्टर काय करणार आहे, त्याचा आपण मागच यूज बघितलाय की रूल्स अप्लाय करणार,
IP पॅकेट्स चेक करणार आणि पुढे पाठवायचं का नाही ते तो ठरवणार. पण हे जर कॉन्फिगरेशन बघितलं तर याचा डिसएडव्हान्टेज आहे की प्रत्येक इंटरनल युजर हा काय केलेला आहे, त्यांनी ऍप्लिकेशन गेटवे प्लस पॅकेट फिल्टरला अटॅच केलेला आहे. त्याच्यामुळे जर इंटरनेट नेटवर्कने इथं ऑथेंटिकेशन नसताना पॅकेट फिल्टरवर काही अटॅक केला तर तो आतल्या कम्प्युटर पर्यंत जाण्याचे चान्सेस खूप आहेत. सो ही जी काही स्कीम आहे ह्याचा डिसएडव्हान्टेज हा आहे की इथे प्रत्येकच कम्प्युटर हा प्रत्येक कम्प्युटर हा ऍप्लिकेशन गेटवेला पण कनेक्टेड आहे आणि पॅकेट फिल्टरला पण कनेक्टेड आहे. सो हा ह्या कॉन्फिगरेशनचा ड्रॉबॅक आहे. हा ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी स्क्रीन होस्ट फायरवॉल ड्युएल होम्ड बॅशन हा टाईप काय करण्यात आला, इम्प्लिमेंट करण्यात आला. सो तुम्ही म्हणू शकता की स्क्रीन होस्ट फायरवॉल सिंगल होम्ड बॅशन चा ऍडव्हान्स्ड व्हर्जन काय आहे, ड्युएल होम्ड बॅशन. मग हा जो काही स्कीम आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक कम्प्युटर हा पॅकेट फिल्टरला अटॅच करण्याचं टाळलेलं आहे. म्हणजे बघा, हा प्रत्येक कम्प्युटर ऍप्लिकेशन गेटवेला अटॅच केला आणि ऍप्लिकेशन गेटवे हा पॅकेट फिल्टरला अटॅच केलाय आणि पॅकेट फिल्टर हा इंटरनेटला अटॅच केलेला आहे. म्हणजे इंटरनेट मधून येणारं ट्रॅफिक हे पहिल्यांदा पॅकेट फिल्टर कडे जाईल, इथून जे काही पास ऑन होईल ते ऍप्लिकेशन गेटवेला जाईल, इथं ऑथेंटिकेशन आणि प्रॉक्सीचं वर्क होऊन पुढे ते इंटरनल नेटवर्क मध्ये पास ऑन केलं जातं. सो ह्याच्यामध्ये थोडीशी सिक्युरिटी वाढलेली आहे. म्हणजे अटॅकरनी जरी इथपर्यंत पॅकेट फिल्टर कडे एंट्री केली तरी सुद्धा ऍप्लिकेशन गेटवेला ते काय केलं जाऊ शकतं, स्टॉप केलं जाऊ शकतं. सो हे आहे सेकंड इम्प्लिमेंटेशन, स्क्रीन होस्ट फायरवॉल ड्युएल होम्ड बॅशन. मग याच्यापेक्षा अजून काही चांगली स्कीम करता येईल का, म्हणून मग तिसरं कॉन्फिगरेशन पण त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, स्क्रीन सबनेट फायरवॉल. स्क्रीन सबनेट फायरवॉल मध्ये काय केलेलं असतं तर 2 पॅकेट फिल्टर प्लस 1 ऍप्लिकेशन गेटवे त्यांनी वापरलेला आहे. सो हे जे काही तिन्ही मॉडेल्स आहेत त्या तिन्ही मॉडेल मधली सर्वात हायेस्ट सिक्युरिटी हे स्क्रीन सबनेट फायरवॉल प्रोव्हाइड करतं. स्क्रीन सबनेट फायरवॉल ही आधीच्या दोन्हीही जे काही इम्प्लिमेंटेशन्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त हायेस्ट सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. सो इंटरनेट इज कनेक्टेड विथ पॅकेट फिल्टर अगेन सेंड टू ऍप्लिकेशन गेटवे कनेक्टेड टू पॅकेट फिल्टर अँड दिस पॅकेट फिल्टर इज कनेक्टेड टू द इंटरनल नेटवर्क. म्हणजे जर बघितलं तर बघा 3 सिक्युरिटी लेयर्स इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्यामुळे अटॅक होण्याचे चान्सेस हे अजून मिनिमाइज करण्यात आलेले आहेत. सो आहे स्क्रीन सबनेट फायरवॉल. मग इनकमिंग पॅकेट पण काय होणार आहे, पॅकेट फिल्टर कडे जाणार, पॅकेट फिल्टर कडून ऍप्लिकेशन गेटवे कडे जाणार, ऍप्लिकेशन गेटवे कडून ते पॅकेट फिल्टर कडे जाणार आणि पॅकेट फिल्टर कडून ते पुन्हा कुठे जाणार आहे, इंटरनेट कडे जाणार आहे. सो हे झालं स्क्रीन सबनेट फायरवॉल. नेक्स्ट पॉइंट आहे डिमिलिटराइज्ड झोन नेटवर्क किंवा त्याला DMZ नेटवर्क सुद्धा म्हणतात. जर तुम्ही डायग्राम बघितली तर लक्षात येईल. इंटरनल प्रायव्हेट नेटवर्क आहे. डिमिलिटराइज्ड झोन म्हणजेच काय केलेलं आहे, सर्व्हरचं सेपरेट त्यांनी नेटवर्क केलेलं आहे. दे आर कनेक्टेड टू फायरवॉल अँड दिस फायरवॉल इज अगेन कनेक्टेड टू इंटरनेट. हे डिमिलिटराइज्ड नेटवर्क आहेत ते फायरवॉल आर्किटेक्चर मधले पॉप्युलर नेटवर्क्स आहेत. फायरवॉल हे अशा पद्धतीने अरेंज केलं जातं की हा डिमिलिटराइज्ड झोन क्रिएट केला जातो. ह्या DMZ मध्ये सगळे सर्व्हर्स असतात, ज्या सर्व्हर्सला आउटसाइड वर्ल्ड बरोबर कनेक्शन करण्याचे सारखे वेज येतात. म्हणजे सारखा त्याचा कनेक्शन कुठं होतं, आउटसाइड वर्ल्डशी, म्हणजे वेब सर्व्हर असेल, FTP सर्व्हर असेल. मग ह्यासाठी फायरवॉल काय करतं, 3 नेटवर्क इंटरफेसेस देतं. पहिला इंटरफेस तो प्रायव्हेट नेटवर्कला कनेक्ट करतो,
दुसरा इंटरफेस तो इंटरनेटला कनेक्ट करतो आणि हा जो काही तिसरा इंटरफेस आहे तो पब्लिक सर्व्हर्सला म्हणजेच DMZ नेटवर्कला कनेक्ट करतो. ठीक आहे, हा फायरवॉल असणार आहे. हा इंटरफेस 1 इंटरनेट नेटवर्कला कनेक्टेड, इंटरफेस 2 इंटरनेटला कनेक्टेड, इंटरफेस 3 हा डिमिलिटराइज्ड झोनला कनेक्ट केला जातो. मग ह्याचा ऍडव्हान्टेज असा होतो की DMZ मधली कोणती पण सर्व्हिस ऍक्सेस करायची असेल तर त्याला रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत. तो युजर हा डिमिलिटराइज्ड झोन ऍक्सेस करू शकतो, पण त्याचा आणि इंटरनल प्रायव्हेट नेटवर्कचा कोणताही संबंध येत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सिक्युरिटी ही काय केली जाते, मेंटेन केली जाते. काही अटॅक झाला तरी डिमिलिटराइज्ड झोन वरती होईल, इंटरनल प्रायव्हेट नेटवर्क मध्ये त्याचा कोणताही इफेक्ट होणार नाही. सो हा झाला डिमिलिटराइज्ड नेटवर्क. सो ह्या ठिकाणी आपला हा फायरवॉल हा जो काही टॉपिक आहे तो कंप्लीट झालेला आहे. जर आपण हे फायरवॉल बघितलं तर ह्याचे लिमिटेशन्स सुद्धा आहेत. तर कोणती टेक्नॉलॉजी असू दे, कोणतेही मेकॅनिझम असू दे, त्याचे काही प्रॉज असतात, काही कॉन्स असतात, किंवा ज्याला आपण फायदे तोटे म्हणतो. जरी प्रॅक्टिकली आपण हे इम्प्लिमेंट केलं तरी प्रॅक्टिकली काही सोल्युशन्स हे इम्प्लिमेंट करणं डिफिकल्ट असतं. मग ह्या फायरवॉलचे लिमिटेशन्स काय आहेत? तर पहिलं आहे इनसाइडर्स इंट्रुजन. इनसाइडर्स इंट्रुजन म्हणजे काय? फायरवॉल पासून आपण बाहेरून आउटसाइड वर्ल्ड मधून येणारं ट्रॅफिक आपण मेंटेन करतोय, पण जर एखाद्या इंटरनल युजर मध्ये, म्हणजे मगाशी सांगितलं की 1 ते 100 कम्प्युटर आहेत त्या इंटरनल नेटवर्क मध्ये, आणि त्या कम्प्युटर मधल्याच एखाद्या युजरनी अटॅक केला त्या नेटवर्क वरती, तर तो अटॅक थांबवण्याचं काम फायरवॉल मध्ये नाही. म्हणजे इंटरनल नेटवर्क मध्ये अटॅक होऊ शकतो, किंवा डायरेक्ट इंटरनेट ट्रॅफिक थ्रू सुद्धा काय केलं जाऊ शकतं, एंट्री केली जाऊ शकते. म्हणजे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन सेट केले असतील त्याच्यामध्ये कुठेतरी लूप होल असेल, कुठेतरी एंट्री एक्झिट पॉइंट असेल, जिथून एखादा व्हायरस किंवा एखादा वर्म अटॅक करून इंटरनल नेटवर्कला हार्म करू शकतो. याच्या व्यतिरिक्त व्हायरस अटॅक्स किंवा व्हायरस थ्रेट्स अवॉइड करण्यासाठी फायरवॉल मध्ये कोणतंही मेकॅनिझम नाही. त्यामुळं एखाद्या पॅकेट थ्रू जर एखादं मॅलिशियस कंटेंट आलं, एखादा व्हायरस एंटर झाला, तर कोणत्याही प्रकारचं मेकॅनिझम ते नेटवर्क प्रोटेक्ट करण्यासाठी फायरवॉल मध्ये नाही. मग हे मेकॅनिझम हे व्हायरस अटॅक्स रोखण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीची नवीन इम्प्लिमेंटेशन करण्याची आवश्यकता आहे, आणि ती इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे वेगळ्या सॉफ्टवेअर थ्रू केलं जातं. बरेचसे जे फायरवॉलचे प्रोडक्ट्स आहेत ते त्यांच्यासोबत अँटीव्हायरस सॉफ्टवेअर सुद्धा प्रोव्हाइड करतात, जेणेकरून नेटवर्क थ्रू कोणताही व्हायरस अटॅक पर्टिक्युलर इंटरनल नेटवर्क मध्ये होऊ नये. सो हे काही लिमिटेशन्स आहेत फायरवॉलचे, जसं सांगितलं तसं इनसाइडर्स इंट्रुजन, डायरेक्ट इंटरनेट ट्रॅफिक अँड व्हायरस अटॅक्स. आणि हे रिमूव्ह करण्यासाठी किंवा हे ओव्हरकम करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मेकॅनिझम्स डेव्हलप करण्यात आलेले आहेत. सो आजच्या सेशन मध्ये एवढंच. या ठिकाणी आपला फायरवॉल हा पॉइंट कंप्लीट झालेला आहे. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कम्प्युटरची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.